श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे रविवार 1 फेब्रुवारी आणि उद्या आलेला आहे रविवार आणि या रविवारी आलेली आहे माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी. तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं आणि माघ महिन्यामध्ये येणारी ही जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी बघा आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. या दिवशी म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या रविवारी सकाळी उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपली गरिबी दरिद्री कायमची दूर होईल. लक्ष्मी कायम साथ देईल. कुटुंबाची मुलांची खूप प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करायची आहे. कारण की या पौर्णिमा तिथीला बघा गंगा नदीमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. परंतु प्रत्येक जणालाच गंगा नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या पवित्र दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करायचे आहे. त्यानंतरनं आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घर स्वच्छ करून घेतल्यानंतरनं बघा आपण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा हळद टाकून आपल्याला आपले घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. यानंतरनं नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला उंबरठा जो आहे तर तो व्यवस्थित पुसून हळदीचं लेपन यावरती करायचं आहे. आपल्या देवघरामधील देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा पद्धतीनं सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे अष्टलक्ष्मीचं चिन्ह काढायचं आहे किंवा माता लक्ष्मीच्या पावलांचं चित्र जे असतं छाप जो असतो तर तो काढायचा आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. एक फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला कुंकाची जी आहे कुंकू आहे तर त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून याची पेस्ट बनवून स्वस्तिक काढायचं आहे. दोन्ही बाजूला 2 स्वस्तिकं काढायचे आहेत. दोन्ही बाजूला स्वस्तिकं काढून झाल्यानंतर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचे 2 दिवे या मुख्य दरवाजाच्या बाहेर या स्वस्तिकावरती थोडेसे तांदूळ ठेवून प्रज्वलित करायचे आहेत. तर या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात घालायची आहे आणि तूप घालून हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला तिथं कुंकाच्या पेस्टनं ओम वैष्णवे नमः हा मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे. आणि बघा या दिवशी जर तुम्हाला गायत्री मंत्र जर तिथं लिहिणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही गायत्री मंत्र लिहा किंवा मग शक्य नसेल तर ओम वैष्णवे नमः या मंत्र जो आहे तर तो लिहिला तरीही चालेल. यानंतर आपल्याला हे दोन्ही दिवे प्रज्वलित केलेले आहेत तर त्या दिव्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे. तर बघा या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वीतलावरती भ्रमण करत असतात. आपले पितृ या पृथ्वीतलावरती भ्रमण करत असतात. ज्या घरामध्ये पितृदोष असतो तर त्या घराची प्रगती होत नाही. त्या घरामध्ये अनेक अडीअडचणी येत राहतात. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, क्लेश, मुलांची प्रगती न होणं, कुटुंबाची प्रगती न होणं, घरात आलेली लक्ष्मी टिकून न राहणं यासारख्या अडचणी काही घरांमध्ये पितृदोषामुळे निर्माण होत असतात आणि या सर्वांमुळेच आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री जी येत असते
तर ती दूर करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो या दिवशी करू शकतो. कारण की आपले पितृ या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही उपाय आणि सेवा यासुद्धा केल्या जात असतात. म्हणून असे 2 दिवे आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहेत. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून बघा गायत्री मंत्राचा जो जप आहे तर तो गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. जेवढ्या पण वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस करायचं आहे. उंबरठ्याचं या पद्धतीनं पूजन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तर हे सर्व आपल्याला सकाळी करायचं आहे. सकाळीच आपल्याला उंबरठ्यावरती असे 2 दिवे लावायचे आहेत आणि ज्यांना कोणाला शक्य होणार नाही त्यांनी अगदी सायंकाळच्या वेळी जरी हे 2 दिवे प्रज्वलित केले तरीही चालणार आहेत. फक्त ते 6 नंतरनं प्रज्वलित करा. दिवे लागण्याची किंवा देवघरामध्ये आपण जो दिवा लावण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये तुम्ही हे 2 दिवे सायंकाळी प्रज्वलित केले तरीही चालणार आहेत. तर बघा आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा असतो तर तो आपल्या घराचं सर्वस्व मानला जातो. तिथूनच आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करत असते. माता लक्ष्मीसुद्धा तिथूनच प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं, माता लक्ष्मीनं आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी आपण हे हळदीचं लेपन या उंबरठ्यावरती करायचं आहे. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. जी हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि यामुळं आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम अखंड वास करत असते. कारण की हा जो उपाय आहे तर पौर्णिमेच्या दिवशी करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. आता हळदीमुळे आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मकता जी आहे तर ती निघून जात असते. आपल्या घरामध्ये कायम सकारात्मकता वास करत असते. त्यासोबतच या दिवशी आपल्याला बघा आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपल्या घराच्या मुख्य घराचा जो दरवाजा आहे तर त्यावर त्या आंब्याच्या पानांचं तोरण देखील तुम्हाला आवर्जून लावायचं आहे. या आंब्याच्या पानावरती तुम्हाला बघा मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकानं आणि हे पान मधोमध घालून आपल्याला बघा 11 पानांचं तोरण बनवून हे आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचं आहे. यामुळे देखील आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती काढून टाकली जाते. आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. तर सकाळच्या वेळी तुम्ही हे तोरण लावायचं आहे आणि 2 दिवसानंतर सुकल्यानंतरनं हे काढून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आता बघा कोणतेही शुभ कार्य असू द्या तर त्यामध्ये आंब्याची ढाळी म्हणजेच आंब्याचं पान जे आहे तर ते आवर्जून वापरलं जातं. कोणतंही शुभ कार्य असू द्या तर त्यामुळं आंब्याच्या पानांना मध्ये बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. खूप पवित्र असं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. त्यामुळे आपण बघा सणावारांना देखील आपल्या घराच्या दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावत असतो. तर या पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घरावरती लावण्याला विशेष असं महत्त्व आहे. फक्त ते सुकल्यानंतरनं किंवा वाळल्यानंतरनं आपल्याला ते काढून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो उद्या रविवारी आपल्याला एकतर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी आवर्जून करायचा आहे. यामुळं आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही कायमची दूर होईल. लक्ष्मी कायम साथ देईल. आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल.